UCM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती जगभर साजरी करण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला संविधान दिले, ते संविधान संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ॲडव्होकेट अभय टकसाळ यांच्याशी UCM ने विशेष चर्चा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण सध्या जगभर साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतरत्न, विश्वरत्न, ज्यांनी आपल्याला संविधान दिलं, जो भारत देश ज्या संविधानावर सतत चालतं ज्यांनी हे दिलं, त्यांची आज आपण 135वी जयंती साजरी करत आहोत. सध्या छत्रपती संभाजीनगरच्या जुबली पार्क येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा ऐतिहासिक पुतळा आहे, इथं ऐतिहासिक गेट आहे, इथं आपण सध्या उपस्थित आहोत. भीम अनुयायी आपण बघितलं, आंबेडकर अनुयायी आपण बघत असाल का इथं किती मोठ्या प्रमाणावर आंबेडकर अनुयायी इथं उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. यांच्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते, नेते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या दिवसाचा महत्त्व. सर, UCM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब जयंती आहे, काय म्हणत पहिली प्रतिक्रिया आपली? सर्वांना, मी सर्व भारतीयांना, जगभरातील सर्वांना जे स्वातंत्र्यप्रिय आहेत अशा सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या दिवशी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानतोय मनापासून की त्यांनी आम्हाला गुलामगिरीतून मुक्ती मिळवून दिली. फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद करून आमच्या गुलामगिरीला पूर्ण विराम देण्याचं काम केलेलं आहे. परंतु ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी देखील आमच्यावर आहे. आज आरक्षण धोक्यात आलेलं आहे, आज संविधान धोक्यात आलेलं आहे, स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं मी तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना मी आवाहन करतो की चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत साकार करूया, संविधान वाचवूया, आरक्षण वाचवूया, शिक्षण वाचवूया. मागच्या दारातून एंट्री आहे आणि आरक्षण म्हणजे प्रायव्हेटायझेशन चालू आहे, हे संविधानाचं हनन आहे का? नक्कीच. UPSC आणि MPSC या ज्या काही संवैधानिक संस्था आहेत, या संवैधानिक संस्था या मेरिटवर आधारित आहे, त्या आरक्षणावर आधारित आहे. आणि त्यामुळं मेरिट संपवण्याचं काम अद्याप सरकार करीत आहे. जे आमच्या आरक्षणाला नावं ठेवत होते की आरक्षण विरुद्ध मेरिट असं म्हणत होते, आता त्यांना आपल्या चॅनलमार्फत मी सवाल करतोय की तुम्ही UPSC आणि MPSC संपवून तुम्ही तुमच्या लोकांना थेट नियुक्ती देत आहात IAS आणि IPSच्या जागेवर, हे मेरिटच्या विरुद्ध नाही आहे का? आणि त्यामुळं MPSC वाचवा, UPSC वाचवा, आरक्षण वाचवा आणि संविधान वाचवा, ह्याचं आवाहन मी भीमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना करते. कारण मनुवादी संविधान वाचवणार नाही, मनुवाद्यांना संविधान संपवायचं आहे, MPSC संपवायची आहे, UPSC संपवायची आहे. त्यामुळं ही तुमची माझी जबाबदारी आहे की हे संविधान वाचलं पाहिजे, त्यासाठी लढावं लागेल. आणि लढत असताना मनुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसून काय संविधान वाचणार नाही, त्यांच्या विरोधात लढावं लागणार आहे. सर्व SIR चालू आहे, स्पेशल संविधान चालू आहे, सखोल पुनर्विश्लेषण चालू आहे. हे पण संविधानाचं हनन आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये 95 लाख पश्चिम बंगालमध्ये, लाखोमध्ये, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये जे वोटर आहे त्यांच्या हक्काचा वोटिंग करणं हा आपला मूलभूत सिद्धांत आहे, हा संपवण्याचा प्रयत्न करेल. SIR यापूर्वी देखील झालेला आहे, परंतु आतापर्यंत असं SIR कधी झालं नाही. याचा उद्देशच जो आहे तो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा आहे. आणि त्यामुळं म्हणजे लोकशाही संपवण्याचा. अगदी यांना राग येतो गरिबांचा, यांना राग येतो आमचा मागासवर्गीयांचा, की आमच्या दारामध्ये त्यांना हात जोडून यावं लागतं. तुम्ही आमच्या बरोबरीचे नाही, तर तुमच्याकडे हात जोडायला यावं का मतदानासाठी? म्हणून आता त्यांनी SIRचं माध्यम स्वीकारून आमचा मतदानाचा हक्कच काढून घ्यायचा कसा, यासाठी त्यांनी SIR आणलेला आहे. 2002च्या यादीतून आमची नावं काढायची,
आणि आम्हाला म्हणायचं तुम्ही 12 कागद आणा आणि 12 कागद नाही आणू शकलो की आमचं नावच काढून टाकायचं। आता याच्यानंतर त्यांना जे NRI आहेत त्या NRIला मतदानाचा हक्क द्यायचा, म्हणजे आमच्या दारातच यायची गरज पडू नये अशा पद्धतीचा त्यांचा डाव आहे। बंगालमध्ये त्यांनी तो डाव यशस्वी केला, बिहारमध्ये तो डाव यशस्वी केला आणि आता त्यांना महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या जमिनीवर त्यांना SIR लागू करून बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना, फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवायचं आहे। आपल्याला रस्त्यावर यावं लागेल, हाच पर्याय आहे। आपण आजच्या सुट्टीशी काय संदेश देणार आहे? मी आजच्या या क्रांतिकारी दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देत असताना आवाहन करेन की बाबांनो, भावांनो, बहिणींनो, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालावं लागेल। आता उद्याचे बाबासाहेब हे काही अवतार घेऊन येणार नाहीत, तर हे आपल्या लढ्यातून आणि चळवळीतूनच येणार आहेत। आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यात घ्यावे लागतील, पुस्तकामधून वाचावे लागतील आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावे लागतील। आणि आपल्यातले जे भाजप आणि RSSच्या नादी लागलेले आहेत त्यांना बाजूला करावं लागेल। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आज त्यांनी खूप चांगलीपैकी आपल्यासमोर मांडणी केलेली आहे की अशा पिरियडमध्ये, अशा शासनामध्ये आपण हसत खेळत जगत आहोत, सुख समाधानी जगत आहोत। ही किमया फक्त कोणी केली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने। धन्यवाद। आपण पाहत राहा UCN न्यूज।